जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला। या प्रसंगी त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या गोरगरीब मराठा समाज बांधवांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार होते, मात्र अद्याप त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या संख्येने समाजाला सोबत घेऊन मी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असून समाजामध्ये सुद्धा या आंदोलनासाठी मोठा जोश निर्माण झाला आहे आणि आता मी मुंबईहून आरक्षण घेऊन येणार किंवा माझं मयत येणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। आता तो प्रश्न आमचा नाही ना। आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं, सरकारला पण सांगितलं। सोडवायचा का नाही त्यांचा प्रश्न, पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग 29 ऑगस्टला कळत। मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस येत नाही। एक तर मरून येईल, नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा। या 29 ऑगस्टला युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक मान्यता आणि वारसा दिल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो। यासोबतच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे देखील आभार व्यक्त करतो। अशा शब्दात राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं मनापासून आभार व्यक्त करेन। विशेषतः महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पूर्ण 11 जे किल्ले आहेत यांचा समावेश आज युनेस्कोमध्ये झाला आहे। ही एक फार मोठी आनंदाची बाब महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज आनंदोत्सव साजरा केला आहे। छत्रपती शिवरायांच्या काळातले हे किल्ले ज्या पद्धतीने युनेस्कोने त्याला एक जागतिक दर्जा दिलेला आहे ते आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा एक अभिमान। आमची आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आनंद व्यक्त करत आहे। त्याबद्दल मी पंतप्रधान मोदीजींचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार व्यक्त करतो। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलीकडील वित्तीय धोरणाचा विध्वंसक परिणाम परमिट रूम बार चालकांवर होत असून व्यवसायाच्या उद्ध्वस्ततेकडे बार चालक पोहोचला आहे। राज्य उत्पादक शुल्क विभागाने दारूवरील व्हॅट 5% वरून 10% पर्यंत दुप्पट करण्यात आला आहे। परवाना शुल्कात 15% वाढ यावर्षी करण्यात आली। देशी विदेशी दारूवर उत्पादन शुल्कात 60% वाढ करण्यात आली। याच्या निषेधार्थ आज वाईन शॉप बंद ठेवण्याचा निर्णय परमिट रूम चालकांनी आणि बार असोसिएशनने घेतला आहे। परमिट रूम हे महाराष्ट्रभर उद्या 14 तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे। आर असोसिएशन आमचे राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याचबरोबर आम्ही औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीज मध्ये 15% म्हणजे 80,000 रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता 9,50,500 इतकी वर्षाला ॲडव्हान्स फीस भरावं लागते, तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतं चालवायला वर्षभर। अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा 5% यावर व्हॅट होता, तोच अन्यायकारक होता। परंतु या वर्षी गव्हर्नमेंटनी व्हॅट मध्ये देखील डबल म्हणजे 5 वर 5 म्हणजे 10% व्हॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक असा हा भाग निर्माण झालेला आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील कन्नड तालुक्यातील सिरसगाव येथील माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भाऊ सिंग चौगुले वय वर्ष 47 या सरपंचाची धारदार शस्त्राने हत्या केल्यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी सूत्रांकडून माहिती घेत पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी मोठ्या हुशारीने चक्र फिरवत आरोपींना अवघ्या 24 तासात जेलबंद केले। माजी सरपंच राजाराम चौगुले यांचा त्यांच्याच गावातील काही व्यक्तींसोबत जुना वाद होता, त्यामधून हा खून झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली आहे। दिनांक 12/7/2025 रोजी मौजे सिरसगाव येथे सिरसगाव ते वैजापूर रोड याच्या लगत असलेला शेत गट क्रमांक 28 या ठिकाणी एका व्यक्तीची डेड बॉडी आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली। त्या ठिकाणी पीआय इंचार्ज, एपीआय इंचार्ज आणि त्यांचा स्टाफ तात्काळ पोहोचला असता सदरची डेड बॉडी ही राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे वय 47 व्यवसाय शेती आणि ते माजी सरपंच होते यांची बॉडी आहे असं कळाले। त्या ठिकाणी अधिक माहिती घेतली असता असं कळालं की काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितलं की 3 इसम त्या ठिकाणी आले होते। त्या इसमांपैकी 2 पुरुष आणि 1 महिला होती आणि त्यांनी कोयत्यासारख्या एका हत्याराने त्याच्यावर वार करून तिथून पळून गेले। त्या अनुषंगाने CR नंबर 173/2025 कलम 103(1) 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनास्थळी ॲडिशनल SP, DYSP, SDPO, PI, LCB, PI हे सर्व तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि तपासाचे काम सुरू केले। अधिक माहिती घेतली असता त्यांचे पूर्व वैमनस्य काही लोकांशी होते ही माहिती कळाली होती आणि त्या अनुषंगाने शंकेच्या आधारावरच आम्ही आरोपी क्रमांक 1 आनंद अमर राजपूत राहणार सिरसगाव यांना ताब्यात घेतले। त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या गुन्ह्यामध्ये इतर 2 जे आरोपी होते ते आरोपी समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह हे दोघं सुद्धा सिरसगावचेच आरोपी आहेत आणि विशेष म्हणजे त्यापैकी एकाने महिलेचे ड्रेस घालून पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे समोर आलं। तपासाचे चक्र फिरवले आणि त्यानंतर लगेच LCBच्या 2 टीम्स टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर अहिल्यानगर या ठिकाणी रवाना करण्यात आले आणि रात्री उशिरा आरोपी क्रमांक 2 म्हणजे समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह यांना रात्री उशिरा श्रीरामपूर अहिल्यानगर या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलेले आहे। तिघांनाही अधिक विचारपूस केल्या असता त्यांनी तो गुन्हा कबूल केल्याचे सांगितलेले आहे। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यसभेच्या नामनिषेधित सदस्यपदी निवडणूक करण्यात आली आहे। यामुळे ते आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। या नियुक्तीच्या वृत्तानंतर निकम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले। निकम यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून मराठीत संवाद साधला। मी मराठीत बोलू की हिंदीत असे विचारल्यानंतर मोदींनी मराठीतूनच संभाषणाला सुरुवात केली। राष्ट्रपती महोदयांनी तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारीचा निर्णय सोपवला आहे असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं। तर ही प्रक्रिया इतक्या जलद गतीने होईल असे मला कधी वाटले नाही असे निकम यांनी सांगितले। त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। मागील 7 दिवसांपासून 7/12 कोरा करा या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू असून जवळपास 150 किलोमीटरच्या या पदयात्रेमध्ये चालून बच्चू कडू यांच्या पायाला जखमा झाल्या असून पायांवर सूज सुद्धा आली आहे। तरी देखील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी माजी मंत्री बच्चू कडू पायी चालत आहेत। तर या यात्रेला शेतकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।